महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रयींना वंदन, अभिवादन. सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन. आज वर्षावस 2024चा 38वा दिवस आहे. आज दिनांक आहे 27 ऑगस्ट 2024 आणि आज आपण पाहत आहोत बालवग्ग गाथा क्रमांक 9. यात म्हटलेले आहे की तंच कम्म कत साधूय कत्वा नानुत्पत्ती यस्स पतितो सुमनो विपाक पटीसेवती. अर्थात ते कृत्य करणे चांगले आहे ज्याने पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने आणि चांगल्या मनाने भोगता येतात. एक उदाहरण देत आहे. एक विद्यार्थी 10वीला आहे. तो सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शाळेत जातो. दुपारी 2 ते 6 ट्युशनला जातो. संध्याकाळी 8 ते 11 स्वतः अभ्यास करतो. हे परिश्रम तो वर्षभर घेतो. नंतर परीक्षा येते. तो परीक्षा देतो. रिझल्टच्या दिवशी त्याच्यासमोर पेढ्यांचे ताट असते. त्याच्यात अख्ख्या तोंडामध्ये पेढा भरलेला असतो. अंगणात बाकीची मंडळी फटाके वाजवत असतात. सगळीकडं आनंद असतो. कारण फक्त घेतलेले कष्ट आणि कुशल कर्म, कुशल कृत्य होय. त्यांनी केलेला अभ्यास, त्यांनी केलेला परिश्रम शेवटी फळास येतात आणि ज्यावेळेस त्याचं फळ लागतं त्यावेळेस तो स्वतः तर आनंदी होतोच, परंतु त्याच्या भोवताल त्याचं कुटुंबीय, त्याचा समाज, त्याचा परिसर सगळेच आनंदी होतात. कारण तो खूप मोठ्या मार्क्सने पास झालेला असतो. असंच माणसाच्या आयुष्यात घडत असतं. जो माणूस कुशल कर्म करतो त्याचा रिझल्ट कुशलच येतो. म्हणूनच जीवनात मानवाचे आयुष्य असेच असते. चांगल्या आणि कुशल कृत्यांचा परिणाम चांगलाच मिळतो. त्यामुळे आयुष्य प्रसन्न आणि आनंद चित्ताने व्यतीत करता येते. म्हणून तथागत बुद्धांनी बालवग्ग गाथा क्रमांक 9 मध्ये म्हटले आहे, ते कृत्य करणे चांगले ज्याने पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने चांगल्या मनाने भोगता येतात. आज येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.